त्याला गरम गरम फ्रेंच फ्राय क्रिस्पी सिंगल वडा रस्सा सिंगल वडा वडे पण खूप मोठमोठे असतात क्रिस्पी सारखे. हा काही ठिकाणी असं छोटा कप असतो चहाचा, पण इथं बघ ना केवढा मोठा मोठा इथं पॅकिंग होत आहे ना. हो सगळं इथं नाही राहून द्या. नमस्कार मंडळी, मी अमर बिरगड आपल्या या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आज मी आलेलो आहे आळंदी पासून चाकणपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर. व आज आपला हा फूड सिरीजचा पहिला ब्लॉग आहे आणि आपण आज पुण्यातून सुरुवात करतोय. पुण्यातील हा जो ब्लॉग आहे आपण आलेलो आहोत कुठं, महादेव भेळला. ही चाकणपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि खूप प्रसिद्ध अशी भेळ आहे. आपण त्या भेळपासून स्टार्ट करणार आहोत आणि ती भेळ कशी आहे आणि इथली टेस्ट कशी आहे मी या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. आणि ही गर्दी तो तुम्ही बघू शकता. खायच्या अगोदरच तुम्हाला समजेल की खूप लांबून इथं पर्यटक येतात व या भेळचा आस्वाद घेतात. तर चला आपण पण आस्वाद घेऊ. भेरी जा भेल के लिए फेमस है ना आपका होटल. टेबल पे लाके देंगे कि इधर ठीक टेबल पे लायला घ्यायला ऑर्डर करेंगे. तर खूपच मोठं आहे असं मला वाटतंय. हॉटेल मोठं आणि गर्दी पण आहे ना. गर्दी पण अशी बघ ना. आज वीकेंड नाही. अरे वीकेंड नसलं तरी पण आज होळीच्या दिवशी, धुलीवंदनच्या दिवशी बघ ना इथं गर्दी केवढी. लोक जास्त करून सेलिब्रेट करतात. हा ते पण ते सेलिब्रेट करण्यासाठी तर मी तर म्हणतो इथं खाण्यासाठी आले, खाण्यासाठी आले, वेळ खाण्यासाठी आले. पण हे आळंदी चाकण या एवढ्या भागातलं म्हणजे हे सर्वात जास्त फेमस मला असं वाटतंय भेळचं ठिकाण आपण. हो हेच ना. आपण रस्त्याने पाहिलं नाही का किती हॉटेल होते. किती हॉटेल पण एवढी गर्दी नव्हती. गर्दी तर लांबून लोक फोर व्हीलर घेऊन येतात. फोर व्हीलर घेऊन येतात तेच तर. असं नाही की सिंगल लोक आहेत. आणि बाहेर थोड्या वेळ मध्ये पार्किंगला जागा राहणार नाही, कारण जो येतो फोर व्हीलर मध्ये येतोय नाही का. मटकी भेळच मागू. मटकी भेळ मला इथं टेस्टी वाटते. पब्लिक जास्त करून तेच मागवते. मटकी वेळ मी तुला बोललो मटकी वेळ ट्राय करूया. हॅलो ओली भेळ आहे, मटकी भेळ नाही. आणि मस्त असं शेंगदाणे बिंगदाणे पण कसे शेंगदाणे बिंगदाणे असं दिसायला खूप असे अट्रॅक्टिव्ह दिसते. एकदम गार्निशिंग छान केली. छान केली दिसते. खाऊन बघू. कशी टेस्ट. नाही हे खतरनाक आहे. उगाच लोक एवढं लांबून येत नाही भेळ खाण्याला. बघू खाऊन बघ. शेंगदाण्याची जी चव आहे ना ती खतरनाक लागायची. मस्त आहे. टमाटे वगैरे टाकले त्यांनी शेंगदाणे आणि मुरमुरे एकदम कुरुम लागतात ते नाही का. मस्त. तुझ्याकडे जास्त अंधार पडायला लागेल. इकडनं मस्त उजाड पडतंय.
आणि खारे शेंगदाणे टाकले खारे शेंगदाणे आहेत का? वरतून आणि ते ना भिजलेले नाही त्याच्यामुळे ते आज कवटीत लागतात. पण यांचं मटेरियल पण चांगल्या क्वालिटी आहे सर. मुरमुरे कुठल्या काही नाही असं नाही वाटलं. भारी क्वालिटीचे मुरमुरे. लोकल वाटत नाही, ब्रँडेड. आणि याचे फाफडा वगैरे टाकले नाही का, ते सुद्धा मला वडा सांबर चटणी चटणी नाही का रील व्हायरल मध्ये इडली सांबार. चटणी छान वाटला ना. छान आहे. बरोबर. खतरनाक. तर किती रेटिंग द्यायचं वाटतं, किती द्यायचं? 5 पैकी हा 5 पैकी 5 पैकी 4 रेटिंग. 5 पैकी 4. हा अब मेरी बारी, चलो ते ट्राय मैं टेस्ट करू. अरे बाबा, कांदा शेव कसं काय होणार हा? कांदा टाकायचा मस्त. दादांनी लिंबू दिलाय, लिंबू पण टाकणार. मस्त लिंबू पिळायचा. मी गरम गरम तशीच रपकवली मला टेस्टी लागली. गरम गरम तर आहे, पण लिंबू टाकून कसं एकदम मस्त लागतं, कडक. आता मी सांगतो तुला खरी चव. हे 4 रेटिंग देईन याला. 5 पैकी 4 रेटिंग देईन. मी सांगतो 4.5 असतंय. मस्त आहे ना? कारण मी हे काय आजच नाही खाल्ले, पहिले मी खाल्लेलं आहे, पण याच्यासारखी टेस्ट नव्हती. थांब आता ओके स्टार्ट. अरे काय स्टार्ट, वडाले गरम आहे. वडाला गरम आहे. टेस्ट बघ कशी लागती. चटका लागला खूप. चटका. आता सांगतो ना, मी काय जेन्युइन रिव्ह्यू देतो, मला काय कोणाचं हे नाही. जेन्युइन रिव्ह्यू दे. कसं वाटतंय? चांगला आहे वडा. आपल्या इकडं म्हणजे आपल्या आळंदीमध्ये मोशीमध्ये सेम ह्या टाईप मधनं टेस्ट आहे का अलग टेस्ट वाटते? यांची थोडी अलग टेस्ट आहे. अलग टेस्ट मला तर वाटतंय खालून एक तुकडा दाखव मला. मसाले वगैरे नाही हा? का? टेस्ट खूप. हे घे. काय ना, जबरदस्त. प्रत्येकाची स्पेशालिटी असते रे, मसाल्यांचे म्हणा नाही का. गर्दी जेवढी आहे राव इथे बघ. गर्दी कमी व्हायचं नावच घेत नाही हा. एक टेबल खाली झालं की दुसरे. वडापाव खाल्ला. चांगलं घे वडापाव. टेस्ट चांगली ना? बस. नमस्कार, मी अमर बिरगड. आपलं नाव सांगा. माझं नाव सुनील राजू, श्री सुंदर हॉटेल न्यू महादेव. आपलं 1978 सालीपासून आपलं हॉटेल चालू आहे आणि या हॉटेलला भरपूर वर्ष काल झाला, 30 ते 35 वर्ष झाले. कमीत कमी आपले हॉटेलमध्ये सगळ्यात फेमस म्हणलं तर मटकी वेळ आणि वल्ली वेळ. ही भाम फाट्यामध्ये एक फेमस वेळ म्हणते तर ही मटकी वेळ आणि वल्ली वेळ. फक्त आपलं हे ऍड्रेस काय सांगू शकता? ऍड्रेस आपलं चाकणमध्ये एक 7 किलोमीटरच्या पुढे भाम फाटा लागतो. भाम फाट्याच्या पुढे समोर एक अपोजिट साईडला तुळशी हॉटेलच्या समोरच आपलं हॉटेल न्यू महादेव म्हणून एक आहे. तसे इथं गर्दी तर मी रोज आता बघतोय, इथं ही अशी गर्दी रोजच असते का इथं? क्राऊडची आपली गर्दी अशी आहे सर, 30 वर्षापासून आपल्याला फुल रिस्पॉन्स आहे. आणि असे विशेष असं आहे म्हणजे की त्याच्यामध्ये लोक नाशिकवरनं जर निघले तर पहिला स्टॉप आपला हॉटेल न्यू महादेव मध्ये असतो. आणि सेकंड दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यातून निघले तर युटर्न मारून त्यांना इथं न्यू महादेव मध्ये यावं लागतं. कारण तेच मी बघितलं आता. फेमस म्हणलं तर मटकी वेळ, वल्ली वेळ, परत स्नॅक मध्ये, फास्ट फूड मध्ये आपल्याकडं स्वीट मध्ये आहे, ज्यूस आहे, चायनीज मध्ये, साऊथ इंडियन चालू आहे. चहा म्हणलं तर सगळ्यात बेस्ट चहा येतात. आणि लोकांना चवीला जर आवडणारा म्हणलं तर चहासाठी भरपूर लोकांची बेस्ट पसंतीचा चहा म्हणले की लोकांच्या तोंडाला नाही आता इथं पाणी सुटतं. गर्दी जेवढी दिसते ना त्यावरून क्राऊड वरून समजतंय की इथं ही ओली भेळ आणि जे आपली
मटकी भेळ आहे ती खूपच इथं फेमस आहे. मी खाऊन सुद्धा बघितली, टेस्ट खूप चांगली आहे आणि इथला जो एम्प्लॉय वर्ग आहे तो पण खूप चांगला आहे आणि सर्व्हिस पण खूप चांगली आहे. जे आपण बसलो ना 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला भेळ आपल्या टेबलवर भेटते. सर्व्हिस एकदम चांगली आहे. हा, सर्व्हिसच्या बाबतीत बी चांगले आणि टेस्टच्या बाबतीत सुद्धा मी म्हणतो की 10 पैकी 10 मी रेटिंग देतो. आणि गुगलला पण आपण रेटिंग पाहिजे होती. हा. 3,500 हा. 3,500 4.2 रेटिंग देतो. हा, बरोबर. आणि खास तुम्हाला सांगतो आळंदीवरून आलो आहे खास हो. तुमचं हॉटेल व्हिजिट करण्यासाठी. ओके, आणि ती ओली वेळ आणि मटकी भेळ. मटकी वेळ खाण्यासाठी. तर खाऊन एकदम आम्हाला एकदम छान वाटत की म्हटलं काय टेस्ट आहे. ठीक. तुम्ही किती वर्षापासून कामाला आहे? आम्ही इथं 3 वर्ष कम्प्लीट होतील मला इथं. स्टार्टिंग पासून आहे आम्ही. आणि आमचा एम्प्लॉय पहिला कमीत कमी 30 वर्ष पूर्ण झालेले. तर आम्ही स्टार्टिंग जे आलोय मॅनेजमेंट मध्ये तर आम्ही 3 वर्ष कम्प्लीट झालेले आहे. माझा प्रश्न होता बोला. एवढं मोठं तुमचं हॉटेल आहे हो. की एवढं मोठं हॉटेल आहे मग तुमचा स्टाफ किती एवढं हॉटेल सांभाळण्यासाठी? टोटल आमचा स्टाफ आहे 120 120 स्टाफ. मग त्यातले तुम्ही म्हणजे कॅप्टन आहे ना? कॅप्टन, मॅनेजर आणि कॅशियर, वेटर, टेबल बॉय अच्छा. आणि किचन मध्ये सेफ लोक, हेल्पर लोक, टेबल बॉय सर्वजण आहे. आणि मग मालक वगैरे विजिट चालू असते का मालकची? मालक हो विजिट चालू असते. मालक काउंटरलाच असतं तिथं. अच्छा, ते काउंटरला ते मालकच आहेत का? मालकच असतं. अच्छा, भेटू त्यांना पण. हो जातो. पण तुम्हाला भेळ आणि मटकी भेळ बाकीचे फास्ट फूड कसं आवडलं तुम्हाला? नाही, आम्ही त्याची एक ट्राय केली मोठी भेळ, हा. ती मला तर खूप आवडली. तिला मी 10 पैकी 10 रेटिंग देईन. मला एवढी आवडली कारण मी आळंदी आणि आळंदी बसल्या खूप सारे असे भेळ ट्राय केलेले आहेत. त्यापैकी तर मी हिला 1 नंबर देईन. आणि ते क्वालिटी हा इथली आणि बनवण्याची पद्धत सुद्धा अशी वेगळी आणि त्याच्यात जे क्वालिटीचं मटेरियल वापरलंय आपण हा. सर्व इथं तयार करतो. इथंच तयार हो, करतो की इथंच तयार याच्याकडे जे करतो. भेळ वगैरे सगळं जे काय भेळचा वापरतो. चिवडा, फरसाण, मुरमुरे सर्व इथं तयार करतो आपण. त्यामुळेच ते टेस्ट होतं. बाहेरचं मटेरियल इथं घेतलं जात नाही. जे काय असेल ते इथंच बनवलं जातं. हा. आणि काय आहे, ते जास्त माल राहत हा, नाही. ते लगेच बनवायचं लगेच हा, कापायचं. लगेच. हो बरोबर. त्यामुळे चव येते. हा, चव चव येते. हा. आणि नेहमीप्रमाणे अशीच गर्दी असते आपल्याला. क्राऊड कस्टमरचा फुल रिस्पॉन्स असतो आपल्याला. ते आता आम्ही बघितलंच ना, आम्ही ज्यावेळेस इथं आलो हा. ना त्यावेळेसच बाहेरचे जेवढे कार पार्किंग फक्त भेळ आणि ह्या खाण्यासाठी एवढी गर्दी आहे हो. की आता ह्या चाकण पासून जे आम्ही आळंदीपासून चाकण पर्यंत 20-25 किलोमीटरचा डिस्टन्स असेल तिथे एवढे खूप हॉटेल्स बघितले पण तिथे एवढी गर्दी बघितली नाही. जे इथं जेवढी गर्दी आहे ना ती एवढी गर्दी मग कुठल्याच हॉटेलला बघितली नाही एवढ्या रूट मध्ये तरी. अजून तुम्ही म्हणजे कस्टमर आहेत काही म्हणजे बर्थडे वगैरे असला काही डिस्काउंट वगैरे देता हो, का? तसं काय आहे का? आमच्याकडे कसे पार्टी हॉल पण आहे वरती. बर्थडे फंक्शन पण होतात. हा, हा. कोणाचे केटरिंग वगैरे असते तर त्यांचे आपण हे मोठे मोठे 200-150 लोकांचे पार्टी घेतो. हा, हा. आपल्याकडे जेवण आहे. अच्छा. परत सकाळचा ब्रेकफास्ट मिळतो. लंच आहे. हम्म. जसं हवे तसं त्यांना आपण डेकोरेशन करून आपण देऊ शकतो. अच्छा, म्हणजे सगळी सोय आहे ना? सगळं सोय. नमस्कार सर. नमस्कार. या तुम्हाला आमचं किचन दाखवतो. इथं आहे आमचे ज्यूस सेंटर. ज्यूस मध्ये आमच्याकडे फेमस म्हणलं तर आमचे मोसंबी ज्यूस, अनार ज्यूस, ओके. पायनॅपल ज्यूस, कलिंगड ज्यूस आहे आपल्याकडे. आणि सगळ्यात फेमस म्हणलं तर महादेव हॉटेलचे फेमस म्हणलं तर अमूल पावभाजी. आणि त्याच्यानंतर पुढे आपले फेमस बाम फाट्याचे मिसळ पाव. ये सिंगल बड़ा रस्सा हे काय हे काय हे आहे आपला रस्सा. सिंगल वडा रस्सा. खाने में बहुत मस्त. सिंगल वडा वडा रस्सा. वडा रस्सा. इसके साथ 2 पाव. याच्यासोबत 2 पाव. ये हमारा सुपरवाइजर है वडा बी बघ ना. उसका हा, शुभम? चलो मामा. वडा बी बघ ना किती मोठा वाटतंय. आणि वडापाव वडापाव म्हणलं तर सगळ्यात फेमस येताला वडापाव झाला, गोल भजी झाले, बटाटा भजी झाले, त्याच्यानंतर मिसळ पाव. आणि सगळं जे काय असेल ते नाही वडे पण खूप मोठमोठे असे crispy एकदम. क्रिस्पी सारखे. बघ ना मिसळ इथं. मिसळ सगळं असं कसं आहे सगळं म्हणजे जे आहे ना ते सगळं आपण किचन पण ना सगळं लोकांना समोरून Fresh. दिसतंय सगळं फ्रेश. लाईव्ह किचन असं नाही की लपून काय बनवतं सगळं समोरासमोर. बरोबर. आहे की हे नाही? बघा हे आमचे भजी बघ. आमचे हा, शुभम? फेमस मिसळ. आमची सुप्रसिद्ध फेमस मिसळ. हे भजे बघ कसले भजे भजे बघूनच आणि ना आता त्याला तर गरम 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 काढलेले गरम भजी.
त्यानंतर ना पुढे आमचं येतं साऊथ इंडियन मध्ये. इथं पंजाबी डिश, पंजाबी डिशेस चालू आता साऊथ इंडियन पर साऊथ इंडियन. इथं साऊथ इंडियन मिळतं हे फिंगर चिप, फ्रेंच फ्राय, क्रिस्पी, चवीला भारी. आणि लाईव्ह भट्टी असते आपल्याकडे साऊथ इंडियन मध्ये. जे ऑर्डर असेल ते पंचिंग होऊन लगेच तिथं लाईव्ह ऑर्डर जाते आणि लगेच आपण तयार 2 मिनिटात इथं तयार करून त्यांना देतो गरम गरम गेस्टला खायला. बरोबर. तरी मी असे म्हणजे बरेच हॉटेलमध्ये असं पाहिलंय की म्हणजे कस्टमर पासून किचन लपवून ठेवतात की बरोबर आहे. पण तसं त्याचं आपण- कारण असं की म्हणजे किचन मध्ये एवढी घाण असते, नाही का, स्वच्छता नसते. तरी तुमचं म्हणजे मला एक आवडलं की म्हणजे किचन डायरेक्ट कस्टमर समोर आहे, कस्टमर म्हणजे स्वच्छता एकदम म्हणजे मेंटेन आहे. मला Maintain. म्हणजे माझ्या डोळ्याने सुद्धा दिसते की स्वच्छता एकदम मेंटेन आहे. हो. म्हणजे एकदम साफ सुथरं किचन आहे, नाही का, हायजेनिक आहे. एक हॉटेलची तुमची स्पेशालिटी म्हणू शकतात. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर ना इथं चहा. मस्त. अरे वा, हे मस्त सगळ्यात गरम चहा. तो बघ ना तू. हा, काही ठिकाणी असं छोटा कप असतो चहाचा, पण इथं बघ ना केवढा मोठे मोठे कप आहेत. चहा म्हणजे चहा दिसतोय, पिल्यावर आता टेस्ट करून समजन, पण असं तर मला आणि खूप चहा पण चांगलं वाटतं. चहा आपल्याकडं 3 टाईपचे. एक रेग्युलर चहा, एक ग्रीन टी आणि कॉफी. 3च ठेवलेले आपण. हो. आपला हा ब्लॅक टी. ब्लॅक टी. हो, हा ब्लॅक टी. काही काहींना दूधवाले आवडत नाही, त्यांच्यासाठी ब्लॅक टी. हो, ज्यांना ब्लॅक टी आवडतो त्यांच्यासाठी ब्लॅक टी. आणि ते कोणाला ग्रीन टी हवाय तर ग्रीन टी ठेवतात. आणि रेग्युलर चहा पिण्यासाठी हे चहा. पण पेपर कप पेक्षा यांनी ते काचाचे वापरले तर ते खूप चांगलं. हा, नाही काय की प्लास्टिकचे देतात, हो. पण काचेचे छान असतात. आणि प्लास्टिकचे पण आहे. त्यांना चहा दे जरा. चहा दे. ज्यांना जसं लागलं तसं. थोडीशी चहा बघू आम्हाला टेस्ट करायला. हे घे. चहा पिऊन बघा, टेस्ट कशी वाटते सांगा. मस्त आहे चहा, मस्त आहे. वेगळं म्हणजे चहा पिल्याच्या नंतर ना अशी तरतरी येते का ना. हा, ते चहा एक गोट घेतला की कसं डोकं कसं तड 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 त्या टाइप मध्ये एकदम म्हणजे आळस पण एकदम निघून जातो, माइंड फ्रेश. त्यासाठी आपण हे लहान मुलांसाठी पार्किंग ठेवलेली आहे मोठी. अरे वा, बघूया. हो का, एवढी मोठी पार्किंग. जे गाड्या लागतात, कस्टमरच्या गाड्या लागतात, त्यांच्यासाठी लहान मुलं असतात, त्यांचे खेळणी वगैरे, चोका आहे, पाळणा आहे, घोडे आहे, राऊंडवाले आहे. परत अजून भरपूर पण समोर मस्त म्हणजे स्वच्छता आणि क्लिनिंग आमच्या सगळ्यात बेस्ट येत आले. त्याच्यामुळं लहान मुलं खेळताना त्यांना छान म्हणजे आणि गाईड करायला पण मावशी आहे. बघूया आपण. हे म्हणजे जेव्हा हॉटेल तुम्ही चालू केलं तेव्हा सोय केलं. हो, ज्यावेळेस ओपनिंग केलं ना तेव्हापासूनच आम्ही स्टार्टिंग केलेलं अरे वा. आहे मुलांसाठी खेळायला. तुम्ही मावशी पण ठेवल्यात का लक्ष ठेवायला? हो, लहान एक मुलांना? मावशी असतात नाही तर लहान मुलांना म्हणजे कधी हा, हा, काय पडलं वगैरे. पडले वगैरे तर त्यांच्यासाठी आपण एक मावशी पण ठेवलेली, लागू नाही कोणाला, पडू नाही म्हणून. चल पुढे. आणि तसं झालं पुढं तर इथं चाकणमधनं लसूण इथं त्यांचा पण चांगला सेल होतो. हे आमचा फ्रंट समोरचा एरिया. फ्रंट व्ह्यू घातला होता. हा ही पूर्ण मोठी पार्किंग आहे. सिक्युरिटी असतो आपल्याला रोडला काही प्रॉब्लेम नाही यावा म्हणून हा हा सिक्युरिटी ठेवलेले आहे आपण. काही कुणाची पार्किंगला रोड क्रॉस करताना पण कसं होतं, जाणारे पुण्यावरनं निघले तर जाणारे येणारे लोक तिकडे थांबतात आणि तिकडं तिकडनं युटर्न रोड क्रॉस करून आपल्याला विजिट देतात न्यू महादेव हॉटेल. बरोबर. कारण की हे त्याले फेमस म्हणलं की तेच आहे ना. तेच आहे, तेच हो. आहे. मध्ये डिवायडर दिसला नाही आम्हाला, आम्ही हो, म्हणजे युटर्न दिसला नाही, पुढून आलो. पूर्ण युटर्न ठेवलेला आहे. पण U-turn ठेवलेला आहे. काही गेस्ट असे त्यांचा म्हणजे आम्हाला असा रिस्पॉन्स मिळालेला हा, आहे, हा. गाडी पलीकडे लावून सुद्धा अलीकडे येतात, हा, न्यू महादेवला विजिट करतात. बरोबर. हा आम्हाला ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. काय पाहिजे बरोबर आहे. ते एक आहे तुमचं मत का, कसं कस्टमरला कसं क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे असं नाही का, चांगलं दिसलं म्हणजे नाही का, आहे बा काहीतरी दम आहे हॉटेलमध्ये नाही का, मग कसं जाऊ दे, पैसे गेले तर गेले नाही का, पैशाकडे एवढं बघत नाही किती लांब पण असू दे. चव 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 बघतात पहिल्यांदा.
चववरच सगळं डिपेंड चव सर्व्हिस हॉटेल इंडस्ट्री कशावर चालू आहे चववरच चालू आहे सगळे आता एखादी गाळ आहे समजा नाही का छोटा का असणार चव आहे पण लोक लांब लांबून तिथे गर्दी करणार आणि एखादी हॉटेल समजा लय मोठे 5 स्टार आहे पण चव नाही लोक जातच नाही देत कशाला जातील बरोबर चव आहे. नाही तर कशाला जातील कशाला पैसे आणि घालतील? हा आमचा समोरचा एरिया इथनं एंट्री होते आणि लाईव्ह आपण ठेवलेले वल्ली भेळ आणि पाणीपुरी अरे वा तिथनं आतमध्ये आलं ना सर तिथं आपण लाईव्ह ठेवलेले पाणीपुरी हा, हा. आणि वल्ली भेळ कारण की लोकांना जे दिसतं ते म्हणजे सगळ्यात बेस्ट. सगळ्यात बेस्ट सर आपली वल्ली भेळ कशी चालली 2 मिनिटं सांगू दरवेळेस दरवेळेस येतो गावाला आलो आम्ही मुंबईला मुंबईमध्ये राहता राहतो मुंबईला मी पण आमचं गाव इकडे अवसरले आम्ही येतो दरवेळेस इकडे मुली वेळ खाणार मटकी वेळ खाणार पार्सल वगैरे आहे काय पार्सलच घेऊन खायला हो. खास वेळेसाठी थांबतात मुंबईवर नाही येतात. हो तुम्हाला म्हणजे तुम्हाला पर्सनली कोणती वेळ आवडते मटकी वेळ मटकी वेळ मटकी वेळ भरपूर लोकांच्या म्हणजे दिसली मला घेतात ना. मटकी वेळ हो. मटकी वेळ लय फेमस मटकी वेळ सगळ्यात फेमस. चल thank you. चला थँक्यू. आणि समोर आहे आपले काउंटर आहे लाईव्ह काउंटर आपल्या पूर्ण हॉटेलमध्ये वजन काटापासून तर चॉकलेट पर्यंत सर्व काय सगळी सोय बघा इथं कोल्हापुरी भडंगे ओले गुडीशेवे व्हाईट गुडीशेवे लाल गुडीशेवे भेळ पार्सलची अर्धा किलो शंकरपाळी इथंच सगळं प्रॉपरली बनतं. त्यानंतर ना स्वीट बालुशाही ठेवलेले आहे मथुरा पेढा पिंक बर्फी हे पेढा त्याचं नाव काय सर हे कंदी पेढे सुद्धा कंदी पेढा. आपल्याकडे. अरे वा डिंक लाडू पण आहे. थोडं तू पण घे कसे वाटले तुम्हाला डिंक कंदी पेढे आहेत. कंदी पेढे आहेत का हो आपण कंदी पेढा कुठं फेमस आहे हा सेम तसंच लागतोय मला आहे ना टेस्टला तिथला आणि इकडं म्हैसूर सुद्धा मैसूर सुद्धा जिलेबी जिलेबी परत ते बुंदी लाडू बुंदी लाडू कॅडबरी इथं असते Cadbury. सगळं. आणि त्यानंतर ना इकडं आमचे मटकी वेळ सगळ्यात फेमस म्हणलं तर मटकी वेळ अच्छा म्हणजे इकडच बनते का मटकी वेळ नाही नाही इथं आम्ही गेस्ट साठी ना कस्टमर साठी इथून आम्ही हा, हा. सर्व्हिस करतो त्यांना अच्छा 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 आणि लाईव्ह करतो. मटकी फ्रेश कांदा कोथिंबीर मिरची बघा अशी असते मटकी वेळ. हे आमचे शेठ साहिल शेठ स्वतः ओनर स्वतः बनवतात मालक हो शेठ आपल्या मटकी वेळेचा थोडा रिस्पॉन्स आहे. एक मिनिट माहिती हे मालक काय इयरफोन माईक येतो माईक हा. चालू आहे ना तर तुमचं नाव रवी बागाची मलकी रवी बालाजी रवी बागाची मलकी अच्छा रवी बागाची तर मी असं म्हणजे आम्ही आळंदीवरून आलो इथं की खास तुमची मटकी वेळ खाण्यासाठी तर हा. मग म्हणजे मटकी वेळमध्ये तुम्ही म्हणजे असं काय करता की काय जादू करता की असं नाही का लोक सगळे तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात ते कारण मी गर्दी पाहतोय ज्याला म्हणजे तुम्ही काउंटर जरी गेले ना साधा म्हणजे सगळीकडे मटकी वेळच दिसते मला पण तुमच्या इथं म्हणजे बरेच आयटम आहे असे खाण्यासारखे नाही का पण मटकी वेळच का आमची गेल्या तर 20-25 वर्षापासून म्हणजे सगळ्यांना चव लागली ते मटकी म्हणजे विशिष्ट म्हणजे कोलम जातीची ती मटकी असते हा हा त्याला म्हणजे एक चव विशिष्ट चांगली जातीची मटकी वापरता का असते. तुम्ही हो कोलम. अच्छा त्यामुळे ती चवदार लागते आणि मिरच्या उकडलेल्या असतात हा हा ते फ्राय केलेले असतात लिंबू आणि ते मटकीपेक्षा मिरची जास्त लोक खातात अच्छा हा मिरची जास्त खातात
आणि हे मी ते दादा जसे म्हणाले हे तुम्ही म्हणजे स्वतःच बनवता बा असं? हो सगळं स्वतः आहे. मग म्हणजे इथं कुठं बनवता का घरून आणतात? नाही ना, पाठीमागं आपलं सगळे किचन अच्छा पाठीमागे आज मोठं किचन किचन हो तिथं स्वतः तिथं सगळं बनवता. तयार करतो. 30-35 वर्ष होत असतं. 30-35 वर्षापासून तरी डेलीच्या म्हणजे किती मटकी भेळ जात असेल तुमच्या हॉटेलच्या? तो रोजच्या 600-500 जात असते. 500 400 500 तरी बरेच चांगले म्हणजे आहे. फ्रँचायझी आहे का कुठं? नाही franchise. म्हणजे आपलं एकच आहे ना? एकच आहे. तरी तुम्ही प्रॉपर कुठले कुठलं स्थानिक इथलं? स्थानिकच आहे का? अच्छा मला वाटलं की म्हणजे बाहेरून इथून करताय बिझनेस नाही का? तर एक आवडलं नाही का तुमचं हॉटेल आम्हाला खूप आवडलं. हो. अमरला आणि माझं नाव शुभम. हा. आम्ही दोघं म्हणजे फूड ब्लॉगर आहेत. बरं. सध्या आम्ही पहिलाच व्हिडिओ आमचा हो. जो की तुमच्या हॉटेल पासून स्टार्ट केलाय. तसे आमचे बरेच व्हिडिओ आम्ही युट्यूबला टाकलेले आहेत की बरेच आम्ही ठिकाणी म्हणजे फिरायला जातो नाही का, तिथली फॅसिलिटी वगैरे काय आहे असं नाही का, सगळं रेकॉर्ड वगैरे करतो आम्ही, सगळ्या पब्लिकला सांगतो. आज म्हणजे फूड ब्लॉगरचा पहिला व्हिडिओ तुमच्या म्हणजे महादेव हॉटेल पासून स्टार्ट केलाय. चला थँक्यू. या हे आपलं आहे फास्ट फूडचं जेवण. हे बघा, हे मागचं किचन आहे. हे मागचं किचन. हे चायनीज डिपार्टमेंट मध्ये. चायनीज मध्ये आपल्याकडे राईस, मंचुरियन, पनीर चिल्ली हा. सगळ्यात फेमस इथलं म्हणलं तर पनीर चिल्ली, मंचुरियन ड्राय, हा. हे सगळं आपण इथं तयार केलेलं असतं. आणि हे शेफ म्हणजे स्पेशल ट्रेन आहे का? स्पेशल शेफ, हेड शेफ आहे. हा. त्यानंतर हा इंडियन डिपार्टमेंट. सगळं कॉन्ट्रीवालं इथं जेवण चालू होतं. इथून आपण जेवण पिकअप करतो. जेवण पिकअप हो. करतो. आणि त्यानंतर हे तंदूर भट्टी आहे इकडं. बट्टी तंदूर हा हे तंदूर भट्टी हो का. लाईव्ह कोळसा टाकावं लागतो ह्याच्यामध्ये. पापड येतं फ्रेश, सगळं म्हणजे जे पण आपण बनवतो ते सगळं येतं बनवतो. अरे वा. किचनची माहिती सांगायची म्हणलं तर सगळ्यात क्लिनिंग महत्वाची आपल्याला. किचन क्लिनिंग महत्वाची. सगळ्यात बेस्ट म्हणलं तर क्लिनिंगच्या नंतर जे रिस्पॉन्स येतो त्याच्यानंतर कसं असतं, कचरा जर कुठं खाली पडला असला तर आपल्याकडे मावशी लोक असतात साफसफाई करायला इकडे clean करतात. आणि त्यानंतर आम्ही इकडं सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर इथं सर्व पॅकिंग करतो आपण. अच्छा. शेव चिवडा इथं पॅकिंग होत आहे ना? हो सगळं इथं नाही राहून द्या. नाही राहू द्या. हे आता आम्ही पॅकिंग करतो इथं. आणि इकडं हा म्हणजे शेव वगैरे बनवून तुम्ही इथं आणतात आणि इथून सगळी इथून पॅकिंग पॅकिंग करतो. छान शेव आहे, छान. इकडं पापड आहे, इकडे मुरमुरे आहे. शेव कशी आहे? चवीला कशी आहे, सर? खाऊन बघा सर कशी. एकदम गरम फ्रेश, गरम एकदम कडक फ्रेश. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि इकडं काय होतं? इकडे हे भट्टी, तिथं आपण बनवतो. जिलेबी वगैरे तिथं बनवतो आपण हे सगळं. हा बरोबर. अच्छा. हो, फरसाण, चिवडा, शेव, मुरमुरे सगळं काय जे आहे ते इथं बनवतो आपण. 2 भट्ट्या आहे आपल्याकडे. 2 भट्ट्या आहेत. एवढं मोठ्या कढया असतात. आज बऱ्यापैकी बनवून झालेलं वाटतं. हो बरं. आता पॅकिंग चालू आहे फक्त. ते पॅकिंग चालू आहे. ते आता तिथं थोडी क्वांटिटी कमी होत चालणार ना. आणि हे पाणीपुरीचं इथंच बनवता का? पाणीपुरी बाहेर नाही येते आपल्या. बाहेर नाही येतात. आणि हॉटेलच्या किचनच्या मागे गेले तर पूर्ण निसर्ग वातावरण, एकदम चेंजिंग वातावरण. हा ते तर आहे. इकडे जर बघितलं तर 1 मिनिट. परत बोला. आणि हॉटेलच्या मागे जर बॅक साईडला जर गेलो तर आपल्याकडे पूर्ण नॅचरल आहे. आंब्याचे झाडे म्हणा, इकडे शेती केलेली आहे फुल. हे बघा, हॉटेलच्या पाठीमागचा एरिया. स्टाफ साठी फिल्टरचं पाणी वापरतो आपण पिण्यासाठी. अच्छा. आणि इकडं रानामध्ये लाईनीत आंब्याचे झाडं लावल्यात. आता त्याला छोटे छोटे आंबे पण आलेले आहेत. हा.
मग हे मालकाचंच आहे का? हे सर्व मालकाचे, हे दोन जे बंगले आहे ना दोन, हा, हा. ते सर्व मालकांचे. इथून रोड पासून तर मागेपर्यंत शेडचं घर आहे. अच्छा. हो. मग तिथपर्यंत आहे. तिथपर्यंत. कांदा खराब होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही वाखारी पण केलेली आहे तिथं. कसं वाटलं तुम्हाला? मला तो बेस्ट आहे, बेस्ट भारी वाटलं बेस्ट ना? हॉटेल आहे. आणि समजा असं म्हणजे नाही का कधी कधी म्हणजे नाही का आता हॉटेल आहे, हॉटेलमध्ये संपणारच नाही का एवढं म्हणजे काय म्हणतात गर्दीचं हॉटेल आहे. हो. पण मग असं विचार येतो डोक्यात की नाही का समजा काही तुम्ही बनवला पदार्थ वगैरे नाही बरोबर. का, जास्त झालाय नाही का, हा. मग तो दुसऱ्या दिवशी तोच नाही, करतात नाही, का? तसं काय आहे? तसं होतच नाही सर. पहिली गोष्ट हा. तर किती जरी माल जरी जास्त जरी झाला हा, हा. तरी आम्ही त्याचा म्हणजे दुसऱ्या दिवशी उपयोग करत नाही त्याचा. हा. आणि ते आमच्याकडे शिल्लक राहतच नाही पहिली हा, गोष्ट. म्हणून मी कारण की गर्दीचं आहे. क्राऊड तेवढा असतो Crowdच ना, तेवढा आहे, त्याच्यामुळे नाही का? आमच्याकडे शिल्लक राहत हा. नाही. असं आहे. अच्छा. जे आम्ही बनवतो ते फ्रेश डेलीचं डेलीचं डेली डेली त्यामुळे चव आहे ना, बनवायचं आणि तसंच विकायचं तसंच नाही का? विकायचं. त्यामुळे कसं टेस्ट येते. आणि बऱ्यापैकी हॉटेलमध्ये काय करतात, सकाळची भाजी तीच गरज नाही का, संध्याकाळी तीच हा. परत मग फ्रीज मध्ये ठेवा. फ्रीज मध्ये ठेवा. त्यांचे फ्रीज पण मी म्हणजे असं नोटीस केलंय, दाखवत नाही ते दादांनी जसं एवढं किचन वगैरे दाखवलं, कारण हे कसं प्रामाणिक आहे. काही काही किचन मध्ये जायलाच घुसू देत नाही, कारण Entry देत त्यांना नाही. एंट्री देत नाही, कारण त्यांना माहिती आहे आपल्या हॉटेलमध्ये कसं चालतं. एवढे मोठमोठे फ्रीज असतात, एवढे मोठे पातेलं त्यांचं भाजीचं, म्हणजे कसं ग्राहकला उल्लू बनवतात ते. हा, दुसऱ्या दिवशी तेच रुटीन चालतं Routine तसं. होतं. आजचं उद्या आजचं उद्या तसं आपल्याकडे तसं आपण जे बनवतो ते लगेच खपलं खपलं पाहिजे. ते खाय, ते मला खूप आवडलं. मिसळ वगैरे ट्राय करू. आता करूया ट्राय. चला.